व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का असं म्हटलंय. म्हणजे या जो वाल्मिकींचा प्रवास जो आहे आधीचा, तर त्यांना असं काय चांगलं कृत्य केलं होतं. ध्रुवस्य च वयो, ध्रुव बाळाचं वय ते काय होतं, पण तरी तो परमपदाला पोचलाच ना. गजेंद्रस्य का विद्या, तो तर हत्ती आहे, पण तरीसुद्धा त्यालासुद्धा मोक्ष देण्यासाठी साक्षात गरुडावरून श्री विष्णूंना यावं लागलं. त्यामुळं प्राणी आहे म्हणून त्याला मुक्ती नाही अशातला भाग नाही, किंवा त्याला मोक्ष नाही अशातला भाग नाही. त्यातली भक्ती हीच देवानं बघितलेली आहे. जातीर विदुरस्य यादवपते हे, विदुराची जात ही कोणती होती, पण तरीसुद्धा त्या कुरुकुळामध्ये अत्यंत श्रेष्ठ असं पद या विदुराने मिळवलेलं होतं. आणि म्हणून भक्त्या तुष्यती केवलम नच गुणैही भक्तिप्रियो माधव असं म्हटलंय. हा जो माधव आहे, हा जो श्रीकृष्ण आहे, हा जो पांडुरंग आहे, हा खऱ्या भक्तीचा भुकेला आहे. आणि अशा भक्तांची परंपरा आपल्या महाराष्ट्रात थोर आहे. ज्यांच्या आजोबांनी हा कर्नाटकातला विठोबा पुन्हा आणून महाराष्ट्रात प्रस्थापित केला, अशा संत एकनाथांची ही रचना आता आपण ऐकूया. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी,
करीत असे पापभंगा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण